कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाम सुन के फ्लावर लगा क्या? फायर है मैं फायर। हाँ ब्रो बोल। गुड मॉर्निंग। काय यार ब्रो तू पण सकाळी सकाळी काय काय माझं काय तुझं काय चाललंय ते बघ। हल्ली फोन मध्ये एवढा बिझी असतोस, घरातल्या माणसांशी बोलायला वेळ नाहीये तुला, म्हणून म्हटलं फोनच करावा तुला। अरे ब्रो हे बघ असं काही नाहीये, मला वेळ जात नव्हता रे, मी टाइमपास करत होतो रील्स बघत बघत। तन्मय रील्स बघण्यापेक्षा इतर खूप कामं आहेत करण्यासारखी। हं मला सांग, तू ते ट्रेकला जायचास, बाईक राईडला जायचास, कधी गेला होतास लास्ट टाइम? आणि तन्मय हे रील्स बिल्स बघण्यापेक्षा ना जरा पुस्तकं वाचत जा, वाचनाने माणूस डेव्हलप होतो। हे बघ ब्रो आय नो। आधी तू त्याला एवढं सांगतोयस, तू कधी पुस्तकं वाचतोस रे? काका आता नाही वाचत तो, पण तुला सांगतो तो आधी एवढी पुस्तकं वाचायचा ना, त्याचा फेवरेट जॉनरा सस्पेन्स थ्रिलर, राईट? येस। जे कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, सिडनी शेल्डन, कॅनन डॉयल, जेफ्री चावसर यांची बऱ्यापैकी पुस्तकं वाचली आहेत मी। आणि शिवाय पु ल देशपांडे, शिवाजी सावंत हे सुद्धा मी आवडीने वाचायचो। हा काका गुड गुड। माझं ठाम मत आहे, पुस्तकच माणसं घडवतात। खरंय। बरं तिकडे लंडनला होतो ना, तिकडे सुद्धा मी माझी आवड जोपासली होती। म्हणजे बाबांना सांगायचो इथून पुस्तकं पाठवायला। काय सांगतोस? हो तुला सांगतो काका, लास्ट इयरला असताना मी के मोहन यांचं समाधीच्या सावलीत नावाचं पुस्तक वाचत होतो। वाचायला सुरुवात केली होती, संभाव पूर्ण नव्हतं केलं मी ते। समाधीच्या सावलीत लेखक कोण म्हणालास? के मोहन। अच्छा, काय मस्त पुस्तक आहे ते पण। बरं चला, पुस्तकांबद्दल काय गप्पा मारतोय आपण, ऑफिसला जायला उशीर होईल। चला निघूया। ऑफिसला चाललंय? हो येस, आम्ही तिघे एकत्र जातोय। ते दोघे मला साईटवर ड्रॉप करतील आणि पुढे ऑफिसला जातील। तुम्हाला सोडायचंय का कुठे? नाही नाही मी जाईन, ओके. तुम्ही निघा। चल काका। मी तुमच्याकडेच येत होते, मी बाहेर जाते, दोघींना बसमध्ये मी बसवते। नाही ठीक आहे आत्या, मी घेऊन जाईन। अगं काहीच हरकत नाही, मी सोडते त्यांना। बरं चालेल। ईशा, रीमा आत्याची सोडतील बसपर्यंत। चला। रीमा बाळाशी गप्प गप्प नको ना राहू। हे बघ तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये, मला माहिती आहे। ते केदार आजोबा तुला बऱ्याच गोष्टी सांगतात ना, पण मला ते सगळं खोटं आहे। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा, खूप खूप प्रेम आहे, सगळ्यात जास्त, कारण मी तुझी आई आहे। रीमा चल, आत्या आजी तुझी वाट बघते। ईशा, रीमाची काळजी घ्या। होय, तू काळजी करू नको, सगळं नीट होईल। आधी मीटिंग झाल्यावर लंचला भेटू। हो भेटूया। गुड मॉर्निंग। ॲडव्होकेट्स बरोबर मीटिंग्स आहेत राईट? हो सर। आणि ब्रोकर्सना बोलवलंय का? हो सर, लँड ब्रोकर्सना बोलवलंय। आपली लीगल टीम सुद्धा असेल मीटिंगला, आणि ती मीटिंग झाल्यावर दुपारी आपली इंटरनल मीटिंग लाईन अप केली आहे। ओके गुड, थँक्यू। आधी काय रे? समाधीच्या सावलीत
अरे आधी हम्म? हे तेच पुस्तक आहे ना ज्याच्याबद्दल आता घरातनं निघताना तू बोलत होतास? येस. अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स. सर खूप वेगळं पुस्तक आहे, वेगळीच लव्ह स्टोरी आहे. एका वैराग्य घेतलेल्या माणसाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट. जिला माहिती आहे की हा तिला कधी स्वीकारणार नाहीये, तरी ती त्याच्या पाठीशी चालत राहते, सावली सारखी. त्याचं नाव अवधूत आणि तिचं नाव माधवी. येस, माधवी. मिस मेघना, तुम्हाला वाचनाची आवड आहे का? हो सर, रोज ऍटलीस्ट 2 पानं वाचल्याशिवाय तरी मला झोप लागत नाही. म्हणजे आई बाबांनीच लावली आहे तशी सवय. अरे वा, चांगली सवय आहे. तुम्हाला माहितीये का आमच्या आधीला सुद्धा वाचनाची खूप आवड आहे. हो सर, ते आलं माझ्या लक्षात. आय गेस सरांनी हे पुस्तक सुद्धा वाचलंय. हा, म्हणजे कॉलेजला असताना हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली होती, बट संभाव मी कम्प्लीट नाही केलं तेव्हा. ओ सर, मग तुम्ही वाचा ना हे पुस्तक. नाही, इट्स ओके. अहो सर, घ्या तुम्ही, वाचा हे पुस्तक. तुमचं झालं की द्या मला. नाही, इट्स ओके, मी वाचेन नंतर. नाही सर, सर तुम्ही हे पुस्तक वाचा. सर, मी एका पुस्तकात वाचलंय, पुस्तक जेवण आणि नातं, अर्ध्यात सोडू नये. अरे वा. सर खरंच घ्या हे पुस्तक. तुमचं झालं की द्या मला परत. ओके, थँक्यू. पुस्तक, जेवण आणि नातं. गुड. रिक्षा. थोडसंच. रिक्षा रिक्षा, त्या रिक्षाच्या मागे जायचं. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.